माझी ओळख तुम्हाला माहितीच आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. मी प्रवीण भोईर, वसई-विरार महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी नगरसेवक आणि वसई-विरार शहराध्यक्ष. मी आज इथे येण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही मला यांच्यामार्फत सांगितलं आता की तुमचा जो कार्यक्रम आहे 22 तारखेला खूप मोठ्या प्रमाणात होणारच. तुम्हाला सहकार्य सुद्धा आमच्याकडून मिळणार, कारण माझ्याकडे सुद्धा तुमचं शिष्टमंडळ पहिल्यांदाच आलं आणि त्यांनी मला सांगितलं की अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम आहे, आम्हाला मदतीची गरज आहे. की तातडीने सांगितलं ठीक आहे, माझ्याकडून चांगली मदत तुम्हाला होईल आणि ती मी केली सुद्धा. पण मी तुमच्यापर्यंत आज काय आलो आहे की आमचा इथे नालासोपारा मतदारसंघात एक उमेदवार आहे विनोद मोरे म्हणून. तर जशी आमच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे तशी तुमच्याकडून सुद्धा मला अपेक्षा आहे. तरी त्या उमेदवाराला तुम्ही भरघोस मताने मतदान करतील अशी अपेक्षा बाळगतो. त्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि मराठी माणूस आहे, तुमच्या इकडचाच माणूस आहे. थोडंसं अंतर असेल तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये, परंतु मराठी माणूस आणि मराठी माणसासाठी आपण कशा पद्धतीने एकत्र यायला पाहिजे. की मागच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा मागचे खासदारकीचे इलेक्शन झालं त्यावेळेला काही लोक एकजुटले आपापल्या याच्यामध्ये आणि त्यांच्या पद्धतीने मी नाव कोणाचे घेत नाही, त्यांच्या पद्धतीने मतदान केलं. तुम्ही पाहिलं असेल ते 2 जाती असतील किंवा 3 जाती असतील, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा उमेदवार निवडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांच्या संघटनासाठी किंवा त्यांच्या जातीसाठी ते काम करतील अशा पद्धतीने मतदान करून त्यांनी निवडलं. मग आपण आपल्या मराठी माणसासाठी काय नाही करू? एवढे वर्ष तुम्ही मतदान केलं सर्वांना. वसई-विरारचा विकास सुद्धा तुम्ही पाहिला कशा पद्धतीने झाला. जर वसई-विरारचा विकास करायचा असेल तर एक संधी त्यांना द्या. त्याच्या पाठीशी आम्ही आहोतच. त्यांनी नाही कामं केली तर आम्ही नक्कीच कामं करू, त्याला घेऊन कामं करू. तुम्हाला आम्हाला सोबत राहून कामं करून घ्यायचे. विकास करायचा असेल तर त्यांना मतदान करा, विनोद मोरे साहेबांना मतदान करा. एक संधी राजसाहेबांना द्या, त्या संधीचं सोनं करून आम्ही दाखवू नक्कीच. एवढी मला तुमच्यावर विनंती आहे. आम्ही आयुष्यभरासाठी तुमच्याबरोबर आहोत. तुमच्या कार्यक्रमाला तुमची शक्तीला एक संधी तुम्ही आम्हाला द्या आणि तुमचं मतदान आम्हाला अपेक्षित आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.